morning everyone. So this is our fourth lecture of chemical thermodynamics. Thermodynamics चौथा लेक्चर आहे आपलं. लास्ट लेक्चर पर्यंत आपण डिस्कस केलं बघा. वर्क डिस्कस केलं, वर्क डन ॲट द कॉन्स्टंट एक्सटर्नल प्रेशर या पॉईंट पर्यंत आपण डिस्कस केलं. आज आपण काय डिस्कस करणार आहोत तो वर्क डन. वर्क डन बघतो पण मॅक्झिमम वर्क डन जे काही आहे ते आपल्याला डिस्कस करायचं आहे. लेट्स सी व्हॉट इज मीन बाय मॅक्झिमम वर्क डन. ठीक आहे, पॉईंटच आहे बघा मॅक्झिमम वर्क डन. मॅक्झिमम वर्क डन जास्तीत जास्त वर्क सिस्टीम केव्हा करेल. व्हेन डज द सिस्टीम डू इट्स मॅक्झिमम वर्क. केव्हा सिस्टीम त्याचं मॅक्झिमम वर्क करेल. ठीक आहे, आता बघा दिस इज वन सिस्टीम. हा एक सिस्टीम आहे आणि या सिस्टीममध्ये एक गॅस भरलेला आहे. ठीक आहे, फिलअप आहे. या गॅसचं सुद्धा काहीतरी प्रेशर आहे. राईट, या गॅसचं जे प्रेशर आहे ते मी प्रेशर कन्सिडर करते पी. जी सिस्टीम आहे सिस्टीममध्ये जो मॅटर आहे आय कन्सिडर्ड हिअर इट इज अ गॅस. सो द प्रेशर ऑफ दिस गॅस इज पी. याच्यावरती आपण काय ठेवलं आहे, पिस्टन ठेवलं. राईट, या पिस्टनचं सुद्धा काहीतरी प्रेशर आहे अँड दिस प्रेशर इज पी एक्सटर्नल. जे पिस्टन आहे पिस्टनचं प्रेशर पी एक्सटर्नल. द प्रेशर ऑफ गॅस और द प्रेशर ऑफ मॅटर प्रेझेंट इन द सिस्टीम त्याला आपण पी म्हटलं आहे. वेन सिस्टीम डज इट्स मॅक्झिमम वर्क, सिस्टीम त्याचा मॅक्झिमम वर्क केव्हा करू शकेल. आता समजा पहिली कंडिशन आपण बघू. पहिल्या कंडिशनमध्ये बघा, समजा पी एक्सटर्नल म्हणजे पिस्टनचं प्रेशर जास्त आहे. पी एक्सटर्नल इज ग्रेटर दॅन सिस्टीम्स प्रेशर. सिस्टीमच्या प्रेशरपेक्षा याचं प्रेशर जास्त आहे तर ऑब्व्हियसली काय होणार आहे, कंप्रेस होणार आहे ना. आता कन्सिडर करा हा माझा हँड म्हणजे पिस्टन आहे. ठीक आहे, आणि हे सिस्टीम आहे याच्यामध्ये मॅटर आहे. याच्यापेक्षा याचं प्रेशर काय आहे, जास्त आहे. याचं प्रेशर जास्त आहे त्यामुळे हा काय करेल, कंप्रेस करणार ना. याचं प्रेशर जास्त आहे, याची पॉवर जास्त आहे म्हणजे ऑब्व्हियसली काय होणार, कंप्रेस होणार. का, कारण सिस्टीमचं जे प्रेशर आहे ते काय, कमी. सो व्हेन पी एक्सटर्नल इज ग्रेटर दॅन पी, गॅस काय होणार आहे, कंप्रेस होणार. गॅस काय होणार आहे, कंप्रेस होणार आहे. जेव्हा सिस्टीमचं प्रेशर आणि एक्सटर्नल प्रेशर इक्वल असेल, दोघांचंही प्रेशर दोघांचीही पॉवर सेम आहे, काय होणार. समजा हा गॅस आहे, याच्यामध्ये सिस्टीम आहे आणि हा एक्सटर्नल प्रेशर आहे, कंटेन पिस्टन आहे. दोघांचंही प्रेशर सेम आहे. जेव्हा दोघांचं प्रेशर सेम होईल काय होणार, एक्सपांड का कंप्रेस होईल का, नाही. जेव्हा दोघांचं सेम आहे म्हणजे हा ना एक्सपांड होणार आहे ना कंप्रेस होणार आहे, तो ॲज इट इज राहणार. ठीक आहे, ही जी काही आहे नॉट चेंज, ज्याच्यामध्ये काहीही चेंज होणार आहे, नायदर एक्सपांड नॉर कम्प्रेस, काही होणार आहे. सो ॲज इट इज जे काही व्हॅल्यूम असेल ते सेम राहील. ठीक आहे, आता आपण जर बघा सेकंड थर्ड कंडिशन बघितली, जर सिस्टीमचं प्रेशर जास्त असेल एक्सटर्नल प्रेशरपेक्षा, याचं प्रेशर जास्त आहे याच्यापेक्षा, तर हा काय होणार आहे, इट गोइंग टू एक्सपांड. हा एक्सपांड होणार आहे. म्हणजे बघा जेव्हा कोण एक्सपांड होणार आहे, तर ही जी सिस्टीम आहे याच्यामध्ये जो गॅस आहे तो गॅस एक्सपांड होणार आहे. म्हणजे जेव्हा पी इज ग्रेटर दॅन पी एक्सटर्नल असेल तेव्हाच काय होणार आहे, एक्सपांड होणार आहे. मग तिन्ही केस ऑब्झर्व करा आणि मला सांगा कधी सिस्टीम त्याचं मॅक्झिमम वर्क करील. समजा जर वरचं प्रेशर खूप जास्त असेल, तुम्ही सिस्टीम आहात आणि यू वॉन्ट टू वर्क सम वर्क, जर तुम्हाला काहीतरी वर्क करायचं आहे आणि तुमच्यावर कोणीतरी जास्त प्रेशर आणते, तुम्ही तुमचं मॅक्झिमम वर्क देऊ शकाल का, नाही, कुडंट, तुम्ही देऊ शकत नाही ना. पण जर समजा तुमचंच प्रेशर जास्त आहे बाकीच्यापेक्षा, म्हणजे तुम्ही तुमचं मॅक्झिमम वर्क काय करू शकता ना, तुम्ही तुमचं मॅक्झिमम जे काय आहे ते देऊ शकता. अँड व्हेन द सिस्टीम डज इट्स मॅक्झिमम वर्क व्हेन एक्सटर्नल प्रेशर इज लेस दॅन सिस्टीम प्रेशर. जेव्हा एक्सटर्नल प्रेशर कमी असेल सिस्टीमच्या प्रेशरपेक्षा तेव्हाच आणि तेव्हाच गॅस एक्सपांड होईल आणि सिस्टीम त्याचा मॅक्झिमम वर्क करू शकेल. मग हा चेंज आपण कसा काढतो बघा, जो काही चेंज इन प्रेशर आहे, एक्सपांड हा समजला असेल. सो डेल्टा पी, कोणाचं प्रेशर जास्त आहे, सिस्टीमचं प्रेशर जास्त आहे. सो डेल्टा पी इज इक्वल्स टू पी मायनस पी एक्सटर्नल. पॉईंट लक्षात ठेवायचा, डेल्टा पी इज इक्वल्स टू पी मायनस पी एक्सटर्नल. हा पॉईंट चेंज काढला आपण. चेंज कसा काढला, सिस्टीम त्याचं मॅक्झिमम वर्क करणार आहे, कितीनं मॅक्सिमम वर्क करणार आहे हे आपण कसं कॅल्क्युलेट केलं, डेल्टा पी इज इक्वल्स टू पी मायनस पी एक्सटर्नल. पॉईंट लक्षात ठेवायचा, समजतो का बघा. जेव्हा एक्सटर्नल प्रेशर जास्त असेल
सिस्टीमच्या प्रेशरपेक्षा तेव्हा कंप्रेस होईल. जसं बघा, हा चॉक घेतला मी, हा सिस्टीम आहे आणि दिस येलो चॉक जो दिसतोय हा येलोवाला, बरं ठीक आहे येलो राहू दे, आपण रेडवाला घेऊया. ठीक आहे, हा येलो चॉक जो सिस्टीम आहे असं कन्सिडर करा आणि हा जो तुम्हाला दिसतोय चॉक हा कन्सिडर करायचा की सराउंडिंग आहे. ठीक आहे, किंवा हा पिस्टन आहे. जेव्हा पिस्टनचं प्रेशर जास्त असेल, याचं प्रेशर जास्त असेल, ऑब्व्हियसली काय होणार आहे, कंप्रेस होणार आहे ना. हे जे काही आहे हे कंप्रेस होणार आहे. समजा दोघांचीही पॉवर सेम आहे, जसं बघा कंप्रेस, याची पॉवर जास्त म्हणजे हा कंप्रेस खाली जाणार आहे. दोघांचीही पॉवर सेम आहे म्हणजे ॲज इट इज, दोघेही एकाच पॉवरने आहेत म्हणजे हे दोघेही ॲज इट इज राहणार. पण जर समजा याचं प्रेशर जास्त आहे, सिस्टीममधल्या गॅस किंवा मॅटरचं प्रेशर जास्त आहे, तर काय होणार, एक्सपांड. मग सिस्टीम केव्हा त्याचं मॅक्झिमम वर्क करणार आहे, जेव्हा एक्सटर्नल प्रेशर इज लेस दॅन सिस्टीम्स प्रेशर, देन अँड देन ओनली सिस्टीम डज इट्स मॅक्झिमम वर्क. मग हे मॅक्झिमम वर्क कोणामुळे झालं, तर प्रेशरच्या व्हेरिएबलमुळे झालं. मग हे प्रेशर कितीने व्हेरिएबल आहे आपण कसं कॅल्क्युलेट काढलं, डेल्टा पी इज इक्वल्स टू पी मायनस पी एक्सटर्नल. हा पॉईंट लक्षात ठेवायचा, याच्यावरतीच पुढचा पॉईंट डिपेंड आहे. सीईटीला क्वेश्चन विचारला जातो, when system does its maximum work, always remember when the external pressure is less than. आता लेस म्हणजे किती लेस, खूप जास्त काय नाही, it is infinitesimally less than system's pressure, then and then only system does its maximum work. ठीक आहे, हा पॉईंट लक्षात ठेवायचा, डेल्टा पी इज इक्वल्स टू पी मायनस पी एक्सटर्नल. आता सिस्टीम केव्हा मॅक्झिमम वर्क करू शकते हेही समजलं. आता मग हे डब्ल्यू मॅक्स जे आहे, डब्ल्यू मॅक्स म्हणजे काय, केव्हा मॅक्झिमम वर्क करणार आहे हे समजलं. मग त्याचं एक्झॅक्ट इक्वेशन काय आहे, व्हॉट इज द एक्झॅक्ट इक्वेशन ऑफ वर्क डन ॲट अ मॅक्झिमम. मॅक्झिमम वर्क डन केव्हा करेल ह्याचं आपण इक्वेशन आता डिराईव्ह करणार आहोत. हे इक्वेशन बोर्डला कमीत कमी 3 मार्कला आणि जास्तीत जास्त 4 मार्कला विचारलं जातं. ठीक आहे, मॅक्स आतापर्यंत 4 मार्कला विचारू शकतात. आता हा जो पॉईंट आहे डेल्टा पी इज इक्वल्स टू पी मायनस पी एक्सटर्नल, हा मी इथं जो कॉर्नरला लिहिते. ठीक आहे, डेल्टा पी इज इक्वल्स टू पी मायनस पी एक्सटर्नल. कोणाचं काय आहे समजून घ्यायचं. पी म्हणजे सिस्टीमचं प्रेशर आहे आणि एक्सटर्नल प्रेशर म्हणजे कोणाचं, पिस्टनचं प्रेशर. आता आपण इक्वेशन डिराईव्ह करणार आहोत कोणाचं, मॅक्झिमम वर्क डन. सिस्टीम केव्हा त्याचं मॅक्झिमम वर्क डन करणार आहे, जेव्हा प्रेशर व्हेरिएबल असेल. जर प्रेशर सेम असेल तर वर्क डन आपण काढलं होतं. एक्सटर्नल प्रेशर कॉन्स्टंट असेल तर आपलं इक्वेशन काय होतं बघा, डब्ल्यू इज इक्वल्स टू मायनस पी एक्सटर्नल इंटू डेल्टा व्ही. दिस इक्वेशन कधी होतं, जेव्हा हे वर्क डन किंवा एक्सटर्नल प्रेशर काय होतं, कॉन्स्टंट होतं. एक्सटर्नल प्रेशर कॉन्स्टंट होतं तेव्हा हे. आता आपण प्रेशर काय करणार आहोत, व्हेरिएबल करणार आहोत. जेव्हा प्रेशर व्हेरिएबल करू तेव्हा इक्वेशन कसं असेल बघा, दिस इज सिस्टीम. ठीक आहे, 1 2 3 अँड इन्फायनाईट नंबर ऑफ स्टेप्स. इन्फायनाईट नंबर्स ऑफ स्टेप्स आहेत. 1 कडून 2 कडे, 2 कडून 3 कडे. स्टेज फर्स्ट, स्टेज सेकंड, स्टेज थर्ड, अशा खूप साऱ्या इन्फिनिटी स्टेप्स आहेत. ठीक आहे, इथं परत सिस्टीम आहे, ह्या सिस्टीममध्ये परत पिस्टन आहे, वरती हा पिस्टन आहे आणि इथं काय इथे प्रेशर आहे किंवा गॅस आहे. हे गॅस आहे, याचं व्हॅल्यूम काय आहे, V1 आहे. याचं व्हॅल्यूम काय, V1 आहे. आता या गॅसवरती मी काय करते बघा, छोटे छोटे जे ग्रॅम्स असतात ना, जी वजन असतात, ठीक आहे, असे मी ग्रॅम्स वजन ठेवली आहे, ग्रॅम्स ठेवलेत. प्रत्येक याचं वजन ना सेम आहे, पण मी असे किती ठेवलेत, तर असे मी थाउजंड्स ठेवलेत. आता इन्फायनाईट नंबर्स ऑफ स्टेप्स आहेत म्हणजे समजून जायचं की हे सुद्धा किती आहेत, इन्फायनाईट नंबर्स आहेत. हे इन्फायनाईट नंबर्स आहेत कारण स्टेप सुद्धा कोणती आहे, इन्फिनिटीवाली स्टेप आहे. म्हणजे हे सुद्धा ग्रॅम्स काय असणार आहेत, इन्फायनाईट नंबर्स ऑफ ग्रॅम्स असणार आहेत ह्या पहिल्या स्टेपमध्ये. आता मी सेकंड स्टेपमध्ये काय करते, याच्यामधला 1 ग्रॅम उचलते. आता याच्यामध्ये भरपूर आहेत बरं का, तुम्हाला समजण्यासाठी मी फक्त दाखवलेत किती, 6 दाखवलेत. आता मी काय करते, याच्यामधला 1 ग्रॅम उचलते, हा ग्रॅम रिमूव्ह केला. जसा हा ग्रॅम रिमूव्ह करेन तेव्हा काय होईल, जी सिस्टीम आहे सिस्टमचं प्रेशर काय होईल, इन्क्रीज होईल ना. हे जे प्रेशर आहे पी एक्सटर्नल हे काय होईल, वाढेल. कधी, जेव्हा मी हा ग्रॅम रिमूव्ह करेन. जेव्हा हा ग्रॅम रिमूव्ह करेन तेव्हा व्हॉल्यूम सुद्धा काय होईल, चेंज होईल.
स्मॉल चेंज इन व्हॉल्यूम होईल ना. सो बघा जो काही चेंज इन व्हॉल्यूम आहे, दिस चेंज इन व्हॉल्यूम लाईक दिस. किती ग्रॅम्स होते बघा, 6 होते, त्यातला मी एक रिमूव्ह केलं, त्यामुळे काय झालं, प्रेशर इन्क्रीज झालं सिस्टीमचं, व्हॉल्यूम सुद्धा काय झालं, चेंज झालं. व्हॉल्यूम चेंज झालं, प्रेशर काय झालं, चेंज झालं, म्हणजे इथं वर्कडन झालं. या सिस्टीममध्ये फक्त फर्स्ट स्टेज आणि सेकंड स्टेजमध्ये वर्कडन झालं. पण हे वर्कडन या इन्फिनिटी नंबरच्या मध्ये कंपॅरिझन करायला गेलं तर हे वर्कडन खूप स्मॉल आहे. Right? This work done is a very small. That's why we are denoting this work done by dW. ठीक आहे, जेव्हा खूप स्मॉल चेंज असतो ना तेव्हा आपण डी हा वर्ड वापरतो ना, आणि जेव्हा खूप स्मॉल नसतो तेव्हा आपण डेल वापरतो. राईट. पण हा वर्कडन काय आहे, इथं जे वर्कडन होते ते काय आहे, खूप स्मॉल आहे. का? कारण इन्फायनाईट नंबर्स ऑफ स्टेप्स आहेत ना, त्यामुळे हे जे वर्कडन त्यांच्या कंपॅरिझनमध्ये ह्या एका स्टेपमधले वर्कडन निग्लिजिबल आहे. राईट. सो मी म्हणून काय दिलं, DW. आता बघा इथं जे काही व्हॉल्यूम चेंज होतं, हे जे व्हॉल्यूम चेंज आहे यांच्यामध्ये व्हॉल्यूम चेंज आहे ते सुद्धा मी दाखवते DV. राईट. फर्स्ट टू सेकंड स्टेपमध्ये यांच्यामध्ये जे व्हॉल्यूम चेंज झालं, हे व्हॉल्यूम चेंज मी दाखवले बघा, दिस अँड दिस. हे जे व्हॉल्यूम चेंज आहे दिस इज डिनोटेड बाय DV. आता काय झालं, ही सेकंड स्टेप आली. थर्ड स्टेपमध्ये कन्वर्जन होत असताना परत काय केलं, 1 ग्रॅम परत रिमूव्ह केला. हा जो 1 ग्रॅम आहे किंवा जे मास आहे, वजन आहे, ते मी रिमूव्ह केलं. काय होईल, आणखीन सिस्टीमचं प्रेशर वाढेल, म्हणजे हा पिस्टन आणखीन काय होईल, वरती जाईल. लुक, वन 2 3 4. बघा पहिल्या स्टेपपेक्षा सेकंड स्टेपपेक्षा थर्ड स्टेपमध्ये काय करते, सिस्टीमचं जे काही व्हॉल्यूम आहे ते इन्क्रीज होतोय. इथं सुद्धा काहीतरी वर्कडन होईल. दिस वर्कडन इज डिनोटेड बाय लेटर DW. आणि जो व्हॉल्यूम चेंज आहे, दिस चेंज इन व्हॉल्यूम इज DD. जो वर्कडन आहे इट इज अ DW. जो चेंज इन व्हॉल्यूम आहे दॅट इज अ DV. हा चेंज इन व्हॉल्यूम किती आहे, DV. आता बघा किती स्टेप्स आहेत, तर इन्फायनाईट नंबर्स ऑफ स्टेप्स आहेत, कारण आपल्याकडे जे ग्रॅम्स आहेत, दीज ग्रॅम्स आर ऑल्सो इन इन्फायनाईट नंबर्स ऑफ स्टेप्स. मग एका स्टेपमध्ये किती वर्कडन होते, कसं कॅल्क्युलेट करणार बघा, DW. ठीक आहे, एका स्टेपमध्ये आपण बघूया, DW इज इक्वल्स टू -P एक्सटर्नल इंटू DV. हे कधी होतं, फक्त एकच सिस्टीम घेतली होती. मग इथं हे खूप सारे स्टेप्स आहेत ना, जी फायनल स्टेज असेल ना, म्हणजे इन्फायनाईट नंबरच्या इन्फायनाईट नंबर्स ऑफ आपण ग्रॅम्स काढले असं कन्सिडर करा. काढल्यानंतर जे काही व्हॅल्यूम असेल ते व्हॅल्यूम काय असणार आहे, V2. ठीक आहे, सुरुवातीला काय आहे V1, लास्टला काय आहे V2. आता बघा फक्त एका स्टेपमध्ये DW इज इक्वल्स टू -P एक्सटर्नल इंटू DV पहिल्या स्टेपमध्ये. बट आपलं तिथंच इक्वेशन लिहिलंय बघा, डेल्टा P इज इक्वल्स टू therefore delta P is equals to P minus P external. बरोबर. मग ही P external ची व्हॅल्यू इथं पुटअप करा. कसं येईल बघा, P external is equals to, आता हे मायनस, ठीक आहे, डेल्टा P मायनस P. ठीक आहे, हे P external हे जे आहे सगळीकडे ट्रान्सफर केलं, जो P इथं होता हा इकडे ट्रान्सफर केला, डेल्टा P मायनस P, हा मायनस P external ॲज इट इज आहे. मायनस P नको आहे, प्लस घेण्यासाठी P एक्सटर्नल इज इक्वल्स टू P मायनस डेल्टा P. ठीक आहे, मग ही जी व्हॅल्यू आहे P मायनस डेल्टा P, P एक्सटर्नलची इथे पुटअप करा इक्वेशन फर्स्टमध्ये. याला देऊया आपण इक्वेशन नंबर फर्स्ट. P एक्सटर्नलची व्हॅल्यू इथं पुटअप करा, मिळेल काय बघा, DW इज इक्वल्स टू P एक्सटर्नलची व्हॅल्यू P minus dP and del P into dV. समजतं का बघा, DW इज इक्वल्स टू -P एक्सटर्नल इंटू DV आहे. P एक्सटर्नलची व्हॅल्यू काय आहे, P एक्सटर्नल इज इक्वल्स टू P मायनस DP. हे फक्त मी काय केलं इथं ठेवून दिलं, डेल्टा P इंटू डेल P. आता याला सॉल्व करा, DW इज इक्वल्स टू मायनस P, मायनस मायनस काय होईल
प्लस डेल पी, ठीक आहे, याला अँड इन टू डी व्ही. ठीक आहे, हे सॉल्व करा परत. डी डब्ल्यू इज इक्वल्स टू मायनस पी डी व्ही, ठीक आहे, प्लस डेल पी इंटू डेल व्ही. आता बघा, डी डब्ल्यू इज इक्वल्स टू मायनस पी डी व्ही प्लस डेल्टा पी इंटू डी व्ही आहे. मग आता आपलं हे जे डेल्टा पीचं इक्वेशन आलं आहे ना, हे डेल्टा पीचं इक्वेशन आपण फक्त एकच सिस्टीम कन्सिडर केली होती ना, एकच सिस्टीम केली होती. इथं किती सारे सिस्टीम्स आहेत, खूप सारे सिस्टीम्स आहेत. मग यांच्यामध्ये जे काही प्रेशर चेंज आहे, हे सुद्धा प्रेशर चेंज काय असणार आहे बघा, डेल्टा पीच्या ऐवजी काय असणार आहे, डी पी. ठीक आहे, याच्याऐवजी हा काय असणार आहे, डी पी. हे जे डेल्टा पी इज इक्वल्स टू मायनस पी इंटू पी एक्सटर्नल होतं, हे जे डेलवालं होतं ते फक्त एका सिस्टीममध्ये. हे जे आहे ते खूप साऱ्या स्टेप्समध्ये आहेत, म्हणून काय घेतलं, डी पी. मग फक्त हे जो डेल आहे इथं हे डी पी घ्या. मग डी प्रत्येक ठिकाणी व्हॅल्यू ठेवून द्या, डी पी. ठीक आहे, सो इथे सुद्धा काय येईल बघा, डी पी, अँड दिस इज ऑल्सो डी पी. सो डी डब्ल्यू इज इक्वल्स टू मायनस पी डी व्ही प्लस डी पी इंटू डी व्ही. आपल्याला हे वर्कडन मिळालं. कुठं वर्कडन मिळालं, ॲट ओनली वन स्टेज. एका स्टेजमध्ये आपल्याला हे वर्कडन मिळालं. आता आपल्याला वर्कडन कॅल्क्युलेट करायचा इन्फायनाईट नंबर्स ऑफ स्टेप्समध्ये. म्हणजे स्टेज फर्स्टकडून जी इन्फिनिटीवाली स्टेप्स असेल ना, तिथंपर्यंत वर्कडन कॅल्क्युलेट करायचं आहे. जर आपल्याला फर्स्टकडून लास्टकडे जे काही वर्कडन आहे कॅल्क्युलेट करायचं आहे, तर हे एका स्टेपमध्ये झालेलं वर्कडन ऑब्व्हियसली काय असणार आहे, निग्लिजिबल. सांगायचं काय, जो काही डी पी इंटू डी व्ही आहे हा खूप स्मॉल आहे. हा का स्मॉल आहे, कारण एकाच स्टेपमध्ये घेतलं आहे. जसं बघा, थाउजंड्स ऑफ तुम्ही किलोमीटर ट्रॅव्हल केलेलं आहे. इमॅजिन करा की थाउजंड्स ऑफ किलोमीटर तुम्ही ट्रॅव्हल केले. त्या थाउजंड्स ऑफ किलोमीटरच्या समोर 1 किलोमीटर ट्रॅव्हलिंग काय आहे, निग्लिजिबलच आहे ना. त्याच पद्धतीनं ह्या इन्फायनाईट नंबर्स ऑफ स्टेप्स आहेत. मग या इन्फायनाईट नंबर्स ऑफ स्टेपमध्ये जो काही डी पी आणि जो काही डी व्ही, चेंज इन प्रेशर आणि चेंज इन व्हॉल्यूम जो आहे तो काय निग्लिजिबल आहे, राईट. मग एका, त्यामुळे डी पी इंटू डी व्ही काय येणार, टोटली निग्लिजिबल. म्हणजे ही टर्म काय कन्सिडर करायची, 0. मग राहिलं काय, डी डब्ल्यू इज इक्वल्स टू मायनस पी इंटू डी व्ही. ठीक आहे, हे इक्वेशन समजलं असेल. इकडचं जे आहे ते मी रफ करते बघा. डी डब्ल्यू इज इक्वल्स टू फक्त काय येईल, मायनस पी इंटू डी व्ही. हे फक्त आपल्याला इतकंच मिळेल, डी डब्ल्यू इज इक्वल्स टू मायनस पी डी व्ही. आता फर्स्ट टू लास्ट काढायचं म्हणजे काय घ्यावं लागेल, इंटिग्रेशन घ्यावं लागेल. इंटिग्रेशन कुठून कुठेपर्यंत घेणार, W1 टू W2. ठीक आहे, इक्वल्स टू काय बघा, डी डब्ल्यू, आणि इक्वल्स टू साईन काय घ्यायचं, मायनस पी. पी काय घ्यायचं, बाहेर घ्यायचं, कारण पी कॉन्स्टंट आहे. सो देअरफॉर काय येईल बघा, V1 टू V2 इंटू डी. ठीक आहे काय बघा, मायनस पी V1 टू V2 इंटू डी व्ही, आणि इकडे काय W1 टू W2. इथे बघा, W1 टू W2 डी डब्ल्यू इज इक्वल्स टू मायनस पी V1 टू V2 अँड डी व्ही. बट पी म्हणजे आता हा जो आपण गॅस घेतला आहे त्या गॅसला कन्सिडर करा की इट इज अ आयडियल गॅस इक्वेशन. जर हे आयडियल गॅस इक्वेशन असेल किंवा ह्याचे आयडियल गॅस आहेत, आयडियल गॅस आहेत म्हणजे त्यांचं इक्वेशन काय आहे, आयडियल गॅस इक्वेशन पी व्ही इज इक्वल्स टू NRT. कारण हे जे गॅस आहे सिस्टीममध्ये जो गॅस आहे तो आपण कन्सिडर केला की तो आयडियल गॅस आहे. जर आयडियल गॅस असेल त्याचं इक्वेशन काय, पी व्ही इज इक्वल्स टू NRT. मग बघा पीची व्हॅल्यू काय येईल, NRT अपॉन व्ही. मग ही पीची व्हॅल्यू फक्त इथं पुटअप करा, काय येईल बघा, W1 टू W2 इथं काय येईल, डी डब्ल्यू. ठीक आहे, इक्वल्स टू पीची व्हॅल्यू ही पुटअप करा, मायनस NRT इंटू चेंज ऑफ V1 टू V2 अँड डी व्ही बाय व्ही. फक्त काय केलं, हा NRT डिवायडेड बाय व्ही होता ना, हा डिवायडेड बाय व्ही मी फक्त इकडे ट्रान्सफर केला. सो डी व्ही अपॉन व्ही, V1 टू V2. ह्याच इंटिग्रेशनला फक्त सॉल्व करा. W1 टू W2 म्हणजे फर्स्ट स्टेपकडून लास्ट स्टेपकडे हे वर्कडन कसं आहे, मॅक्झिमम वर्कडन आहे, राईट. हे मॅक्झिमम वर्कडन असल्यामुळे इक्वेशन काय असेल बघा, W max.
वर्क डन कसं होईल, जास्तीत जास्त होईल ना. सो डब्ल्यू मॅक्स मायनस NRT ॲज इट इज ठेवायचं, कारण ते कॉन्स्टंट आहे. N मीन्स नंबर ऑफ मोल्स, R मीन्स गॅस कॉन्स्टंट आणि टेम्परेचर सुद्धा काय कॉन्स्टंट आहे. त्यामुळे आपण याला इंटिग्रेशनचं काय घेतलं, बाहेर घेतलं. सो dV/V म्हणजेच काय तर ln(v), बरोबर. dV/V म्हणजेच काय बघा ln(v). स्टेज कोणती आहे, V1 to V2. आता हे इंटिग्रेशन ज्यांचं मॅथ्स आहे त्यांना पटकन समजेल. dV/V म्हणजेच काय ln(v) फ्रॉम V1 to V2. हे कोणाचं इंटिग्रेशन आलं. आता यालाच फक्त सॉल्व करून घ्यायचं. ln(v) V2/V1 आपण सॉल्व कसं करतो, अप्पर मायनस लोअर. सो हे सॉल्व करून घ्या. बघा डब्ल्यू मॅक्स इक्वल्स टू मायनस NRT इंटू, ठीक आहे, ln(v) हे काय अप्पर मायनस लोअर. सो ln(v2 मायनस V1) अप्पर मायनस लोअर. ॲक्च्युली येते कसं ln(v2 मायनस ln(v1). आता हे सॉल्व्ह करून दाखवते, उगाच कन्फ्युजन नको. ln(v2 मायनस ln(v1), ठीक आहे. आणि V2/V1 ln आहे, दोघांच्या मध्ये मायनस साईन आहे. मायनस साईन म्हणजे काय होतं, डिवायडेशन. सो डब्ल्यू मॅक्स इज इक्वल्स टू मायनस NRT इंटू ln(v2/V1). ठीक आहे, हा ln आहे. lnचं कन्वर्जन लॉगमध्ये करायचं आहे, लॉग टू द बेस 10. जेव्हा lnचं कन्वर्जन लॉग टू द बेस 10 मध्ये करतो तेव्हा कितीने मल्टिप्लाय करतो आपण, 2.303 ने मल्टिप्लाय करतो. सो बघा देअरफॉर इक्वेशन कसं येईल, डब्ल्यू मॅक्स इज इक्वल्स टू मायनस 2.303 NRT इंटू लॉग ऑफ V2/V1 टू द बेस 10. दिस इज अवर फायनल इक्वेशन ऑफ अ मॅक्झिमम वर्क डन ॲट व्हेरिएबल प्रेशर. ठीक आहे, हे डब्ल्यू मॅक्सचं इक्वेशन आहे. याच इक्वेशनवरती बरेच क्वेश्चन विचारले जातात, डिपेंडिंग अपॉन CET असेल किंवा बोर्ड असेल, याच्यावरतीच बरेच क्वेश्चन असतात. डब्ल्यू मॅक्स इज इक्वल्स टू मायनस 2.303 NRT इंटू लॉग ऑफ V2/V1. हे फायनल इक्वेशन आहे. हे इक्वेशन कधी आलं, मॅक्झिमम वर्क डन. प्रेशर कसं आहे, दिस प्रेशर इज अ व्हेरिएबल प्रेशर, तेव्हा हे वर्क डन आलं. पण आपल्याला गॅस कोणता आपण घेतलाय, आयडियल गॅस घेतलाय ना. मग आयडियल गॅसला लागण्यासाठी एक ॲप्लिकेशन आहे बघा, कोणतं, बॉइल्स लॉचं. 11th मध्ये स्टेट्स ऑफ मॅटरमध्ये लर्न केला असेल बॉइल्स लॉ. बॉइल्स लॉ काय आहे, प्रेशर इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू व्हॉल्यूम. आता त्याचे इक्वेशन आहे ती मी फक्त या साईडला लिहून घेते. डब्ल्यू मॅक्स इज इक्वल्स टू मायनस 2.303 NRT इंटू लॉग ऑफ V2/V1 टू द बेस 10. सो अकॉर्डिंग टू बॉइल्स लॉ काय होतं बघा, प्रेशर इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू व्हॉल्यूम ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर. प्रेशर इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू व्हॉल्यूम. त्यामुळे आपण तेव्हा एक इक्वेशन डिराईव्ह केलं होतं बघा, P1V1 इज इक्वल्स टू P2V2 अकॉर्डिंग टू बॉइल्स लॉ. ठीक आहे, अकॉर्डिंग टू बॉइल्स लॉ P1V1 इज इक्वल्स टू P2V2. मग बघा V2/V1 काय येईल, P1/P2. V2/V1 म्हणजेच काय येईल, P1/P2. मग हीच V2/V1 ची व्हॅल्यू जी आहे ती ॲज अ पुटअप करा. इक्वेशन काय मिळेल बघा, डब्ल्यू मॅक्स इज इक्वल्स टू मायनस 2.303 NRT इंटू लॉग टू द बेस 10 P1/P2. This is the another form of maximum work done at a variable pressure. दोघेही सेमच आहेत, V2/V1 P1/P2 अकॉर्डिंग टू बॉइल्स लॉ. कारण बॉइल्स लॉनुसार बघा प्रेशर इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू व्हॉल्यूम ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर. त्यामुळे P1V1 इज इक्वल्स टू काय आला, P2V2. त्यामुळेच V2/V1 इज इक्वल्स टू P1/P2. फक्त ही व्हॅल्यू काय केली, पुटअप केली. सो दिस इज द एक्सप्रेशन फॉर द मॅक्झिमम वर्क डन. बोर्डला 3 मॅक्झिमम 4 मार्क्सला विचारलं जातं आणि कमीत कमी हे डेरिव्हेशन 4 मार्क्सला विचारलं जातं. मुलं एक्झामला आल्यानंतर सॉल्व करतात, नाही असं नाही आहे, पण रॉंग मिस्टेक्स कुठं होतात तर यांच्यामध्ये मिस्टेक्स होतात. ह्या ज्या स्टेप्स आहेत इथे बघा, स्टेज फर्स्ट, सेकंड, थर्ड, पुढं तुम्ही दाखवताना इन्फिनिटी दाखवा. का, कारण स्टेप्स किती आहेत, इनफायनाईट नंबर्स ऑफ स्टेप्स आहेत. त्यामुळे इथे इन्फिनिटी ह्या वर्ड काय तुमचा आला पाहिजे त्या स्टेप्समध्ये.
ठीक आहे. आणि त्याच्यानंतर 1, 2, 3 या प्रत्येक स्टेपमध्ये हे जे ग्रॅम्स आहेत, तुम्ही दाखवताना 3 दाखवले तरी चालतील, 4 दाखवले तरी चालतील, 1 आणि 8 दाखवले तरी चालतील, पण झालं काय पाहिजे, नेक्स्ट स्टेपमध्ये 1 ग्रॅम कमी झाला पाहिजे. ठीक आहे. जसा ग्रॅम कमी होईल त्याच पद्धतीने हे जे प्रेशर आहे इन्क्रीज झालं पाहिजे. म्हणजे सुरुवातीपेक्षा नंतरमध्ये हे काय आलं पाहिजे, मॅक्स आलं पाहिजे. ठीक आहे. आणि थर्ड स्टेपमध्ये सुद्धा काय आलं पाहिजे, ते जास्त आलं पाहिजे, याची काळजी घ्यायची. बऱ्याच मुलं मिस्टेक काय करतात, प्रत्येकाचं जे व्हॉल्यूम आहे ते सेम दाखवतात. प्रेशर वाढलंय ना, सिस्टीमचं प्रेशर वाढलंय म्हणजे तो अपोज करणार आहे, ऑब्व्हियसली व्हॉल्यूम इन्क्रीज होणार आहे. चुकतं काय, हे सगळं व्हॉल्यूम सेम दाखवतात, सेम दाखवायचं नाही. आणि ह्या फक्त 3च स्टेप्स नाही आहे, देर आर इन्फायनाइट नंबर्स ऑफ स्टेप्स. त्यामुळे तिसऱ्या स्टेप्स नंतर तुम्हाला 4थी ॲड करायची करू शकता. तुम्हाला 2च दाखवायचे, 2 सुद्धा दाखवू शकता, फक्त ही 1 नाही दाखवायची. ठीक आहे. 2 सुद्धा दाखवू शकता. कोणाला 3 दाखवायचे असतील, 4 दाखवायचे असतील तर दाखवू शकता, पण त्याच्या पुढे ॲरो करून इन्फायनाइट लिहायचं. कारण पुढं काय आहेत, हे ग्रॅम्स किती आहेत, इन्फायनाइट नंबर्स ऑफ ग्रॅम्स आहेत. ठीक आहे. सो दिस इज द एक्सप्रेशन फॉर द मॅक्झिमम वर्क डन ॲट व्हेरिएबल प्रेशर. लास्ट सेशन पासून आपण काय काय बघतोय बघा, वर्क डन ॲट कॉन्स्टंट एक्सटर्नल प्रेशर, वर्क डन इन अ व्हॅक्यूम आणि वर्क डन ॲट अ व्हेरिएबल प्रेशर. कोणते कोणते फॉर्म्युलेज आहेत ते मी एकदा परत बोर्डवर लिहिते. याच फॉर्म्युल्यावरती सगळीकडे क्वेश्चन विचारला जातो. ठीक आहे. बोर्ड असू दे किंवा तुमची नीट जेई एक्झाम असू दे, याच्यावरती न्यूमरिकल्स विचारले जातात, खूपदा विचारले गेलेले आहेत, विचारतात. आता बघा, वर्क डन मायनस पी एक्सटर्नल इंटू डेल्टा व्ही, हे कधी आहे, ॲट कॉन्स्टंट एक्सटर्नल प्रेशर. जेव्हा एक्सटर्नल प्रेशर कॉन्स्टंट आहे तेव्हा हे इक्वेशन आहे. जेव्हा व्हॅक्यूम असेल तेव्हा वर्क डन काय असतं, 0. जेव्हा व्हॅक्यूम असेल तेव्हा वर्क डन 0 बिकॉज देर इज नो प्रेशर. आणि त्याच्यानंतर जे मॅक्झिमम वर्क आहे, दिस मॅक्झिमम वर्क कोणते इक्वेशन, -2.303 NRT इंटू लॉग ऑफ V2 बाय V1 टू द बेस 10 किंवा -2.303 NRT इंटू लॉग ऑफ P1 बाय P2 टू द बेस 10. हे कधी आहे, ॲट व्हेरिएबल प्रेशर. तिन्ही इक्वेशन लिहून ठेवायचे. याच्यावरती CETला सुद्धा क्वेश्चन विचारला जातो, बोर्डला सुद्धा. हा वाला बोर्डवाला क्वेश्चन आपण डिस्कस केलाय. राहिलाय कोणता, याच्यावरचे जे न्यूमरिकल्स आहेत ते आपण नेक्स्ट सेशनला डिस्कस करणार आहोत. पण आज जो काही पार्ट झाला तो 3 किंवा 4 मार्क्सला विचारला जातो, त्यामुळे तो व्यवस्थित करायचा. काल झालेला तो 2 मार्कला विचारला जातो. आणि आजचं हे जे एक्सप्रेशन आपण डिराईव्ह केलं, दिस विल आस्क यू फॉर द 3 or 4 मार्क्स. मॅक्झिमम 4 मार्कला आणि कमीत कमी 3, पण 3च्या 2 मार्कला हे डेरिव्हेशन विचारलं जात नाही. ठीक आहे. सो दिस इज टुडेज सेशन, मॅक्झिमम वर्क डन ॲट व्हेरिएबल प्रेशर. बाकीचा जो पार्ट आहे किंवा जे न्यूमरिकल्स आहेत ते आपण नेक्स्ट सेशनला डिस्कस करणार.